तुम्ही सगळे फॅमिलीच आहात म्हणून तुमच्यापासून काही लपवणार नाही मी. ही प्रीतमने केलेली चूक आहे. आणि आपल्या मुलाने चूक केली आहे म्हणून त्यावर पांघरून घालणारी आई मी नाहीये. तिच्या नशिबात जे काही आहे किंवा तिच्या बरोबर जे काही होत आहे ते चांगलं नाहीये. पण एक आई म्हणून, एक स्त्री म्हणून मी कायम तिच्या पाठीशी उभी राहीन. आणि अशा वेळेला आपण कायमच मुलीला दोष देतो कारण ते सोपं असतं. पण मी ही चूक करणार नाही. त्यात चूक प्रीतमची आहे आणि तो त्याची शिक्षा भोगतोय. अहिल्या, खरंच आय एम प्राऊड ऑफ यू. मला माहिती आहे हा निर्णय घेणं कठीण आहे, पण तू जो निर्णय घेशील तो योग्यच असेल माहिती आहे मला. आणि तू नको काळजी करूस, मी कायम तुझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारच आहे. थँक्यू. तुझ्याही घरच्यांना कळलं माझ्या आणि मोनिकाबद्दल? काय विचार करत असेल रे आतमध्ये सगळे माझ्याबद्दल? ए मोनिका बरी आहे का? डॉक्टर आले होते, त्यांनी चेक केलं. मॉम म्हणाली की ती बरी आहे. प्रीतम, इफ यू डोंट माइंड, मी एक प्रश्न विचारू? हा विचार ना. या सगळ्या सिच्युएशनवरती प्रियाचा काय टेक आहे? अरे सगळं तुटलंय रे आता. आधी आयुष्य किती छान होतं ना, सगळं सॉर्टेड होतं. आता तसं काहीच नाही अरे. मी खूप प्रयत्न करतोय सगळ्यापासून लांब राहण्याचा. कसं लांब राहू सांग? प्रीतम, आयुष्यात कधी कधी अशी फेज येते यात आपण लिटरली काही करू शकत नाही. आपण फक्त त्या फेजला जाऊ देऊ शकतो, बस. असं वाटतं कितीतरी दिवसांनी असा निवांत वेळ मिळाला भेटायला. हो ना. आणि घरात जे काय बी सुरू आहे त्यामुळे येळ मिळवणं तर अवघडच झालंय. एका पाठोपाठ एक असे संकट सुरूच आहेत. आधी ती दिशा, मग अनुष्का, आता हे. मला ना कधी स्वप्नातही वाटलं नव्हतं की हे सगळं प्रीतमच्या बाबतीत होईल. आदित्य सर, आपण ना प्रीतम सरांवर विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणजे माझा तरी पूर्ण विश्वास आहे त्यांच्यावर. कसं ठेवणार? सांग ना, कसं ठेवणार? अरे मी लहानपणापासून बघतोय त्याला. लहानपणी सगळ्यांच्या खोड्या काढायच्या आणि मोठं झाल्यावर तर म्हणजे एका पॉइंट नंतर तर आई बाबांनी त्याच्याबद्दलच्या अपेक्षाच सोडून दिल्या होत्या. त्याचं दारू पिणं, व्यसन, मुलींची प्रकरणं आणि सतत काही वेळेला तर ते इतक्या टोकाला जायचे की सांभाळताना नाकी 9 आल्यात माझ्या. पण अलीकडे बदलले आहेत ते. म्हणजे प्रिया मॅडमच्या पिरमात पडल्यापासून ना वेगळेच होते ते. मलाही असंच वाटत होतं ही मोनिका येईपर्यंत. मोनिका आल्यापासून असं वाटतं परत सगळं तेच. आदित्य सर, आपण प्रीतम सरांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे. आईच्या विरोधात जाऊ. हे बघा, तुम्ही थोडा वेळ द्या. बायको आहे ती तुमची, तुम्हाला नक्की समजून घेईल. आणि तुम्हाला सांगू, नवरा बायकोचं नातं ना असंच असतं. हो हो हो
एकदा का गळ्यात मंगळसूत्र पडलं ना की हळूहळू मनाचे धागे घट्ट व्हायला लागतात. थँक्यू सावली. किती छान समजावून सांगितलंस, एकदम पारू सारखं. पारू काय आणि मी काय, आम्ही दोघी तुमच्यासोबत कायम असू. आणि प्रीतम दादा, एक विचारू, तुम्ही मोनिकाला तिच्या आईकडे का नाही पाठवत? नाही म्हणजे हे तुमच्यासाठी आणि तिच्यासाठी सुद्धा बरं होईल ना. काय झालं, मी काही चुकीचं विचारलं का? नाही 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 नाही, तू काही चुकीचं नाही विचारलंस. ऍक्च्युली मोनिकाला आई नाही आहे, बाबा पण नाही आहेत, ऍक्च्युली कुटुंबच नाही आहे तिला. सो तिची सगळी काळजी घ्यायची जबाबदारी माझ्यावर आहे. आलोच.